सातारा हे नाव घेतलं की आपल्या सर्वांचा ओढ अभिमानानं भरून येतो. त्याचं मुख्य कारण आहे आपला समर्थ ऐतिहासिक वारसा, छत्रपतींचं साम्राज्य, अगणित गडकिल्ले. पण याच सातारा जिल्ह्यानं असंख्य दिग्गज साहित्यिक मराठी भाषेत दिले. कवी गिरीश, गोपू देशपांडे, श्रीनिवास कुलकर्णी, प्रकाश नारायण संत असे कितीतरी. त्याचबरोबर सातारकरांनी अतिशय सक्रियतेने साहित्यिक चळवळी चालवलेल्या आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्याबाहेर पहिल्यांदा साताऱ्यातच झालं आणि या सातारा जिल्ह्यातल्या एका शाळेनं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे 1-2 नाही तर 5-5 अध्यक्ष हे आपल्याला दिलेले आहेत. आणि ती शाळा आहे औंधची श्रीनिवास विद्यालय. गदी माडगुळकर, औंधचे राजे भगवानराव पंतप्रतिनिधी, व्यंकटेश माडगुळकर, शंकरराव खरात, ना. स. इनामदार हे सगळे दिग्गज याच शाळेतून निर्माण झाले. पहिलं विद्रोही साहित्य संमेलन ही साताऱ्यात झालं. सामाजिक समरसतेची साहित्य संमेलन असो, परिवर्तनवादी साहित्याची चळवळ असो, सातारा जिल्हा नेहमीच अग्रभागी राहिला आहे. त्याचबरोबर इथली साहित्य परंपरा म्हणजे 175 वर्ष जुनं थोरले प्रतापसिंह महाराज नगर वाचनालय सातारा, त्याचबरोबर 28 वर्ष लेटाने सुरू असणारा साताऱ्याचा ग्रंथ महोत्सव. काय काय म्हणून सांगू. मराठीतला पहिला साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा आपल्या बासी मराठेकरांना त्यांच्या सौंदर्य व साहित्य या ग्रंथाबद्दल मिळाला होता. तर अशा आपल्या सातारा जिल्ह्याच्या समृद्ध साहित्यिक परंपरेचा आपल्या सर्वांना अतिशय अभिमान आहे आणि त्या साहित्यिकांच्या योगदानाचं एक स्मरण असावं म्हणून हा आजचा परिसंवाद. या परिसंवादाच्या अध्यक्षा म्हणून आपल्याला मराठी साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह, संस्कृती प्रकाशन या संस्थेच्या प्रकाशक आणि प्रथित यश लेखिका सुनीता राजे पवार या लाभलेल्या आहेत. त्यांचं व्यासपीठावर स्वागत. सातारा जिल्ह्यातल्या पुसेगावमधून त्यांनी सुरुवात केली. आधी MA आणि मग MPSCचा अभ्यास केला. एवढंच नाही तर राज्यसेवा परीक्षेत त्यांची निवडही झाली. परंतु साहित्य क्षेत्राची आवड असल्यामुळं पुण्यात जाऊन त्यांनी संस्कृती प्रकाशन चालू केलं आणि नावारूपालाही आणलं. आजवर शेकडो पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम मी निमंत्रित करते श्री श्रीकांत कात्रे सरांना. ते दैनिक सकाळच्या सातारा आवृत्तीचे माजी सहयोगी संपादक आहेत आणि सध्या सातारच्या दैनिक प्रभात आवृत्तीचे निवासी संपादक आहेत. सातारा जिल्ह्याशी निगडीत विविध समस्यांचा पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणारं लेखन ते नेहमीच करत असतात आणि त्यांची पत्रकारिता ही निश्चितच विधायक असते. विविध सामाजिक संस्था आणि आदर्श काम करणाऱ्या व्यक्तींवर त्यांनी विपुल लेखन केलं आहे. त्यांचा विविध पुरस्कारांनी गौरव झाला आहे. त्यात नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार आणि यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार हे विशेष उल्लेखनीय आहे. एक वैचारिक बैठक असलेला, विविध वृत्तपत्रांमध्ये जबाबदारीचं काम केलेला आणि सातारा जिल्ह्यातल्या तळागाळापर्यंतच्या सामाजिक परिस्थितीची जाण आणि भान असलेला असा हे ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे सर. सातारा जिल्ह्यातली दैनिक, वृत्तपत्र आणि पत्रकार हा जो एक भाग आहे याच्याविषयी सरांनी बोलावं अशी मी त्यांना विनंती करते आणि त्यांना डायसवरती आमंत्रित करते.
नमस्कार. 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होत असताना आम्ही पुस्तकप्रेमी समूहाच्या वतीनं आज हे आपलं स्नेहसंमेलन होतं आहे. आणि यापूर्वीच्या सत्रामध्ये रंगनाथ वटारे सर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन या संमेलनाचं झालं आहे. आणि आता हा परिसंवाद दुसरा सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असा विषय आहे की जिल्ह्यातील साहित्यिकांचं योगदान किंवा साहित्याची जी परंपरा आहे त्याविषयीचं माहिती या परिसंवादातून सगळ्यांना मिळणार आहे. खरं तर ऐतिहासिक असा असलेला हा सातारा जिल्हा, त्याला सांस्कृतिक साहित्यिक परंपरा खूप मोठी आहे. हे सातारा गॅझेटमधल्या एका माहितीनुसार जावळी तालुक्यातले एक राजपुरी नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये एक सोमनाथ मंदिर आहे. त्या मंदिराचा इतिहास एका शिलालेखामध्ये लिहिलेला आहे. तो जवळजवळ 10व्या-11व्या शतकातला शिलालेख आहे आणि तो मराठी लिपीमध्ये लिहिलेला आहे. म्हणजे आपण आज मराठी भाषा अभिजात झाली असं म्हणतो, त्यावेळेला हा संदर्भ खूप महत्त्वाचा असतो की किती जुनी भाषा ती आहे हे या शिलालेखावरून आपल्याला लक्षात येते. त्याचबरोबर त्यानंतरच्या काळामध्ये संत रामदासांपासून वेगवेगळे संत या भूमीमध्ये होऊन गेले. रामदासांचा दासबोध असेल, ते एक साहित्य मूल्य असलेलं लेखन त्यांनी आपल्याला दिलं. तो काळ असा होता की त्या काळामध्ये मोबाईल किंवा इतर अशी साधनं नव्हती. त्यामुळे कीर्तन, भजन, प्रवचन अशा माध्यमातून लोकांचं जागरण किंवा लोकांना प्रबोधन केलं जायचं. आणि त्या काळामध्ये संतांनी ही भूमिका खूप चांगल्या पद्धतीनं बजावली होती. त्यामध्ये रामदासांच्या बरोबरच जयराम स्वामी वडगावकर म्हणून होते, गोंदवलेकर महाराज असतील, रंगनाथ स्वामी निगडेकर असतील, गोपालनाथ असतील, अशा सगळ्यांनी ही परंपरा पुढे नेली. त्याचबरोबर वैदिक कवन म्हणून आपल्याकडे एक प्रकार आहे साहित्यातला, त्यातला हैबती, पठ्य बापूराव, सगनभाऊ, शाहीर अशा लोकांनी ही परंपरा आपली पुढे नेलेली आहे. आणि 19व्या शतकाच्या काळामध्ये संत वाङ्मयाखेरीज वेगळं वाङ्मय आपल्याकडे येऊ लागलं आणि त्यामध्ये प्रामुख्याने वैचारिक किंवा संशोधनात्मक अशा स्वरूपाचं काम किंवा लेखन व्हायला लागलं. आणि त्यामध्ये महात्मा फुले असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, नळ चिकेळकर असतील, महादेव शिवराम गोळे असतील, अशा अनेकांनी ही परंपरा पुढे नेली. आणि 1920 नंतर साधारणतः कथा, कादंबरी, कविता अशा स्वरूपाचं साहित्यिक लेखन मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलं. कवी गिरीश, कवी यशवंत, बासी वर्डेकर, स्वामी केवलानंद आणि आता नवीन पिढी वेगवेगळ्या प्रकारे हे साहित्य पुढे आणत आहे. तर मला साहित्यापेक्षा जास्त करून वर्तमानपत्र किंवा वृत्तपत्रांच्या अनुषंगानं बोलायला सांगितलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या साहित्याशी संबंधित असलेलंच एक दालन म्हणजे वृत्तपत्र आहे. आणि स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ अशा दोन काळांमध्ये वृत्तपत्रांनी आपापली भूमिका बजावलेली आहे. केसरी आणि मराठा ही एक स्वातंत्र्यपूर्व काळातली मोठी वर्तमानपत्र किंवा नियतकालिका असं आपण म्हणतो की जी पत्र होती की त्यांनी समाज सुधारण्यासाठी आणि देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले. त्याच काळात सातारा जिल्ह्याची वेगवेगळ्या प्रकारची वर्तमानपत्र
या ठिकाणी प्रसिद्ध होत होती, प्रकाशित होत होती. त्यामध्ये 1858 मध्ये रामचंद्र अप्पाजी पितळे यांनी एक शुभसूचक नावाचं एक पत्र सुरू केलेलं होतं. इथली जी यादवगोपाळ पेठ आहे त्या यादवगोपाळ पेठेमध्ये शिवायच्या छापखान्यामध्ये ते प्रसिद्ध केलं जायचं. त्यानंतर 67-68 साली 1867-68 साली गणपतराव कोल्हटकर यांनी महाराष्ट्र मित्र हे दैनिक सुरू केलेलं होतं. त्यानंतर कराड, वाई, सातारा या शहरांमध्ये वेगवेगळे वर्तमानपत्र सुरू झाले. त्यातलं भाऊशास्त्री लेले यांनी मोदवृत्त नावाचं जे वाईमध्ये सुरू केलेलं होतं त्या पत्रानं ब्रिटिश सरकारविरोधात खूप कडक असं लिखाण केलं होतं. त्यामुळे त्या भाऊशास्त्री लेलेंना शिक्षाही झाली होती. केशव सीताराम ठाकरे यांनी प्रबोधन सातारवाडला असायचे आणि त्यांनी प्रबोधन नावाचं एक पत्र सुरू केलेलं होतं. ऐक्य, ग्रामोद्धार, जिव्हाळा असे त्या काळच्या सातारा जिल्ह्यातली दैनिकं होती. शिवसंदेश नावाचं एक नंतर दैनिक त्यानंतर प्रकाशित होऊ लागलेलं होतं. तर साहित्य आणि संस्कृतीची ही सगळी परंपरा होती ती या दैनिकांनी पुढे नेली. आणि त्यानंतरच्या काळात अलीकडच्या काळात जी साखळी वर्तमानपत्र आहेत ती साखळी वर्तमानपत्रांच्या सगळ्या आवृत्त्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होऊ लागल्या आणि त्यामधूनही साहित्याला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं जायला लागलं. एकूणच ही जी साहित्याची परंपरा आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं पुढे नेण्याचं काम आतापर्यंत झालेलं आहे. आणि आता कालच या ठिकाणी संमेलनाच्या बोधचिन्हाचा अनावरणाचा प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये आत्ताचं आपलं तरुण आहे ते इंग्रजी वाचक आहे ते मराठी मांडवाखाली कसे येतील असं आवाहन करण्यात आलेलं होतं. त्यामुळे आपली ही जी समृद्ध साहित्य परंपरा आहे ती पुढे नेण्यासाठी तरुण वर्ग आपल्याकडे कसा येईल हे आव्हान पेरणीच्या दृष्टीनं आपण सगळ्यांना मिळून प्रयत्न करूया एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. काही दिवसांपूर्वी साप्ताहिक सकाळ जेव्हा सुरू आहे तर त्या साप्ताहिक सकाळमध्ये विजय तेंडुलकरांची एक मुलाखत आली होती. म्हणजे त्याला बरीच वर्ष झाली. तर त्यांना त्यात एक प्रश्न त्याच्यात असा विचारला की तुम्ही आत्तापर्यंत वाचलेल्या साहित्यापैकी सर्वात सकस साहित्य तुम्हाला कुठलं वाटलं. आणि याचं जे उत्तर विजय तेंडुलकरांनी दिलं ते आपल्या सगळ्या सातारकरांना खरंच अभिमानास्पद आहे. कारण ते म्हणाले की साताऱ्यातले ग्रामीण बातमीदार या नावाने एक आत्मचरित्र आहे जे बाळासाहेब बहुलेकरांनी लिहिलेलं. आणि हे जे बाळासाहेब बहुलेकरांचं ग्रामीण बातमीदार हे पुस्तक मला आत्तापर्यंत मी वाचलेल्या सगळ्या पुस्तकांमध्ये सर्वात सकस वाटतं. त्यामुळे मी असं म्हणेन की आपल्याला खरी परंपरा ही दिसा माझी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे असं म्हणणाऱ्या समर्थ रामदास स्वामींचा समर्थ वारसा आता आपण पुढे चालवायला खरं तर गरजेचं आहे. यानंतरचे वक्ते आहेत डॉक्टर नरेंद्र कदम. हे खरेच डॉक्टर आहेत म्हणजे BM डॉक्टर आहेत आणि ते आपल्या सातारा जिल्ह्यातल्या वेळूचे आहेत. सापचे आहेत. साप आणि वेळू ही जवळजवळची 2 गावं आमच्या कोरेगाव तालुक्यातली. ते माथाडी हॉस्पिटल ट्रस्ट इथं वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहतात आणि लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड आणि वाचनाची प्रचंड आवड आहे. वयाच्या 50शीत लडाखची सफर केली आणि त्यातूनच त्यांच्या लेखनाची सुरुवात झाली. आजपर्यंत त्यांची 3 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि त्यातल्या चाळवा चाळवा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आपल्या लक्षात असेल. आपण आम्ही पुस्तक प्रेमीच्या पहिल्या संमेलनात केलेला होता. तर मी आमंत्रित करते डॉक्टर नरेंद्र कदम यांना. व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय व्यक्ती,
समोर बसलेले पुस्तकप्रेमींचे माझे सर्व मित्र आणि आज आपण इथे जमलेलो आहोत या तिसऱ्या साहित्य संमेलनाला पुस्तकप्रेमींच्या, त्यापैकी सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांचे योगदान हे सत्र आता चालू आहे. ह्या साहित्य संमेलनामध्ये सातारा जिल्ह्याचं काही योगदान आहे याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. कदाचित कात्रे सरांनी सांगितलेल्या काही गोष्टींवरती रिपिटेशन होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण विषय जरी खूप मोठा असला तरी प्रत्येकाचे संदर्भ एकमेकांना लागत असतात. खरं तर सातारा म्हणजे साहित्य संमेलनाचा इतिहास खूप मोठा आहे. 1897 साली पहिलं जे साहित्य संमेलन झालं, त्याच्यानंतर 1905 साली जे साहित्य संमेलन झालं ते साताऱ्यामध्ये घडलं आणि तर्कातीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी त्याच्यासाठी अध्यक्ष म्हणून होते. महाराष्ट्राला साहित्यिक आणि सांस्कृतिक थोर परंपरा आहे. ज्ञानेश्वर माऊलींपासून सुरुवात झालेली ही परंपरा तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगामध्ये आपण पुढे नेलेली आहे. असंही त्या गोष्टी आजच्या काळामध्येही तेवढ्याच लागू होतात. आपण आता सातारा जिल्ह्याचा जो काही ह्या सगळ्या गोष्टीसाठी साहित्यामध्ये जो काही संबंध आहे त्याचा आपण विचार करूया. साताऱ्यातील सारस्वतांच्या अथक परिश्रमाने मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळवून दिला हे साहित्याचे आणि साताऱ्याचे वैभव आहे. मगाशीच विनोद कुलकर्णींनी सांगितले, ह्या संपूर्ण अभिजित भाषा दर्जा मिळवून देण्यासाठी पठारे सरांचा जो अहवाल होता तो जास्त कारणीभूत होता. त्यानंतर आपले आत्ताचे जे स्वागताध्यक्ष आहेत 99व्या साहित्य संमेलनाचे माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजेजी भोसले यांच्या योगदान या बाबतीमध्ये खूप महत्वाचं आहे. सातारा जिल्ह्यातनं आपण तब्बल 1 लाख पत्र या अभिजित मराठी भाषेला अभिजित दर्जा देण्यासाठी आपण पाठवली होती. हे आपल्या सातारा जिल्ह्याचं एक मोठं योगदान या गोष्टीसाठी आहे. असं म्हटलं जातं की सातारा ही आपली शिवछत्रपतींची कर्मभूमी आणि इथे ज्या गोष्टी होतात या गोष्टी सातत्याने चालत राहतात. निवडणुकीद्वारे संमेलनाच्या अध्यक्षाची निवड नको, हे अध्यक्षपद सन्मानाने दिले जावे यासाठी ठरावही सर्वप्रथम सातारा जिल्ह्याने मांडला होता आणि ही दुरुस्ती साहित्य मंडळात करून घेतली होती. हे आपल्या सातारा जिल्ह्याचं या सगळ्या बाबतीमध्ये मोठं योगदान आहे. दिल्लीत झालेल्या पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षही 1954 मध्ये नामवंत साहित्य तर्कातीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भूषवले होते. त्यानंतर 32 वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज साताऱ्यामध्ये होणार आहे. ह्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असलेले आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या वडिलांनी म्हणजे छत्रपती अभयसिंह राजे यांनी पण ह्या संमेलनाचे सातारा संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेलं होतं. हा एक अपूर्व योगायोग हा आपल्या साताऱ्यासाठी आहे. सातारा जिल्ह्याचं एक मोठं भाग्य आहे की मुळात अखंड सातारा जिल्हा सांगलीसह जेव्हा होता तेव्हाची आणि आताची परंपरा मोठी आहे. अनेक चळवळी ह्या सातारा जिल्ह्यामध्ये साहित्याच्या दृष्टीने चालू होतं. मगाशीच मला वाटतं पठारे सरांनी जो उल्लेख केला किशोर वडकिया सरांचा, आंबेडकर अकादमी पुरस्कृत किशोर वडकिया यांच्या नेतृत्वाने विविध विचारवेध संमेलन सातारा जिल्ह्यामध्ये घडत असतात. पार्थ पोपळे आणि विनय मांडके यांचे विद्रोही साहित्य संमेलन आपल्या सातारा जिल्ह्यात भरत असतं. फलटण येथे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेतर्फे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन इथे घडत असतं. सातारा जिल्हा साहित्य परिषद आयोजित ग्रंथ महोत्सव याला प्रचंड प्रतिसाद आपल्याला दरवर्षी मिळत असतो. त्याचे आयोजित करणारे शिरीष चिटणीस आपल्यामध्ये आहेत. नंतर सातारा येथे साहित्य परिषद शाहूपुरी शाखेतर्फे विनोद कुलकर्णी यांनी
महाराष्ट्रात सर्वात प्रथम सुरू केलेला मराठी भाषा पंधरवडा निमित्त आयोजित जे निरनिराळे साहित्यिक कार्यक्रम होतात याची मेजवानी आपण सर्व सातारकर नेहमीच घेत असतो. कृष्णकाठावरील वाईचे लोकमान्य टिळक वाचनालयाची जी वसंत व्याख्यानमाला आहे ही एक उज्ज्वल परंपरा आपल्या सातारा जिल्ह्याच्या साहित्याच्या सेवेमध्ये म्हटली पाहिजे. सातारा नगर वाचनालयातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या निरनिराळ्या व्याख्यानमाला तसंच मगाशी जे उल्लेख केला शिरीष चिटणीस यांच्या दीपलक्ष्मी पतसंस्थेद्वारे ज्या निरनिराळ्या साहित्यिक गोष्टी केल्या जातात या सगळ्या आपण नेहमी पाहतो. सातारा जिल्ह्याने आपल्याला अनेक साहित्यिक दिलेले आहेत. त्यापैकी काही जणांची नाव मी इथे परत एकदा पुनरुक्तीचा दोष पत्करून मी घेतो. वाईतनं आपल्याला पाहिलेले आपण तर्कातीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, प्राध्यापक दिलीप जगताप, रवींद्र भट, राणा चव्हाण, मराठी कादंबरीचे जनक बाबा पदमजी, लक्ष्मण मुरेश्वर शास्त्री आळवे, शिवाय कवी अशोक नायगावकर, आपल्या साताऱ्यातनं नाटककार शाह गुप्ते, उपराकार लक्ष्मण माने, डॉक्टर आह साळुंके, पार्थ पोळके, अरुण गोडबोले, किशोर बेटकियाळकर, प्राध्यापक यशवंत पाटणे अशी अनेक नावं आपल्याला घेता येतील. सातारा जिल्ह्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा एक इतिहास हा एक वेगळाच आहे. यापैकी आतापर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये 6 साहित्य संमेलन झालेली आहेत. 1905 साली सांगलीचा जेव्हा अखंड सातारा होता त्यावेळेस सातारामध्ये पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं. त्याचे अध्यक्ष होते ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक रघुनाथ पांडुरंग करंदीकर. 1962 मध्ये सातारा जिल्हा स्वतंत्र झाल्यानंतर सातारा येथे दुसरं साहित्य संमेलन झालं होतं. त्याचे अध्यक्ष होते नरहर गाडगे. 1975 साली कराडला जेव्हा साहित्य संमेलन झालं होतं त्याच्या अध्यक्षा होत्या दुर्गाबाई भागवत. 1993 मध्ये साताऱ्यामध्ये पुन्हा हे झालं होतं साहित्य संमेलन. त्याचे अध्यक्ष होते विद्याधर गोखले. 2003 साली अध्यक्ष सुभाष बेंडे आणि 2009 मध्ये महाबळेश्वरमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाला आनंद यादव हे अध्यक्ष म्हणून लाभले होते. संमेलन अध्यक्षांमध्ये आतापर्यंत सातारा जिल्ह्याने तब्बल 17 वेळा संमेलनाध्यक्षाचा मान मिळवलेला आहे. आता ही प्रत्येकाची नावं मी पुन्हा वाचून नाही दाखवत, पण तरी पण हा एक आगळा वेगळा विक्रम आपल्या सातारा जिल्ह्याच्या मानापिसामध्ये शिरपेचामध्ये हा एक पुरा रवण्यासारखा भाग आहे. आता सध्याच्या काळामध्ये प्रश्न आपल्याला काय आहे की आम्ही ह्या येत्या साहित्य संमेलनामधनं अपेक्षा काय करावी. येणारं हे 99वं साहित्य संमेलन आपण साताराच्या पवित्र भूमीमध्ये घडणार आहे आणि ह्या संमेलनाकडनं साहित्य आम्ही सारा पुस्तकप्रेमी संस्थाकडनं आम्हालाही काही अपेक्षा आहेत. यापैकी मराठीला शासन कारभाराची मुख्य भाषा करण्याची मागणी करणं आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रात मराठीला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यक्रम आखून रीतसर व कायदेशीर प्रयत्न करणं आवश्यक आहे. उच्च शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात तांत्रिक शब्दांना मराठी पर्याय निर्मितीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आवश्यक आहे. काळाची गरज असलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठीला प्राधान्य द्यायला पाहिजे आणि जिथे जिथे मराठा तिथे मराठी हे सूत्र अवलंबून मराठीचा जास्तीत जास्त वापर आपण केला पाहिजे. इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडिया इथेही आपण जागृती निर्माण करणं आवश्यक आहे. सध्या आपण मगाशी चर्चासत्रामध्ये विषय निघाला होता की इंग्रजी शाळांचं प्राबल्य वाढतं आहे. तर मुंबईसारख्या शहरातच नाही, आता खेडेगावांमध्येही मराठीच्या शाळा बंद पडत चाललेल्या आहेत. ह्या शाळांना पुनरुज्जीवन करून आपण मराठीच्या शाळा जास्तीत जास्त चालू केल्या पाहिजेत. शासन दरबारामध्ये, न्यायालयीन कामकाजामध्ये मराठीतच कामकाज व्हायला हवं याबद्दल आपण सगळ्यांनी आग्रह धरला पाहिजे.
ह्या सगळ्या मागण्या आपण सातारकर आणि आम्ही पुस्तक प्रेमी या समूहाकडनं नेटाने लावून धरल्या पाहिजे, तेव्हाच या सगळ्या मागण्या आपण मान्य करून घेऊ शकू. सातारा जिल्ह्याने जसं अभिजात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी जे काम केलेलं आहे, मला खात्री आहे की आपण सगळेजण ह्या विषयामध्ये आपण पुन्हा एकदा सगळेजण एकत्र येऊन ह्या मागण्या मान्य करायला आपण परिषदेला भाग पडू. एवढं बोलून माझे 2 शब्द मी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद कदम सर. मध्ययुगीन काळापासून आधुनिक काळापर्यंत कित्येक लोकांनी इथल्या समाज जीवनासाठी योगदान दिलेलं आहे. कारण असं म्हणतात की साहित्य हा समाजाचा आरसा असतो. साहित्याचा समाजावर खोलवर परिणाम होत असतो. साहित्य समाजाला दिशा देते, सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकते, नवीन विचार आणि दृष्टिकोन निर्माण करते आणि सामाजिक परिवर्तनाला गती देते. साहित्य हे केवळ समाजाचं प्रतिबिंब नसतं, तर समाजाला आकार देणारं एक शक्तिशाली माध्यम असतं. त्यामुळे सातारा जिल्ह्यातल्या लोकांचा जर आपल्याला समाजमन म्हणून विचार करायचा असेल तर सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांच्या योगदानावरही प्रकाश टाकणं हे अतिशय गरजेचं आहे. मी आता आपल्या सर्वांच्या लाडक्या अशोक वाळिंबे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार व्यक्त करावे. साधारणपणे 11-25-26 झाले. 12-25 वाढत झाले. वेळ 11:30 होती तेव्हा माझा वेळ फार कमी आहे आणि मी फार वेळ पडलं नाही. मला संदीपचं कौतुक असं वाटतं की आग्रह सोडत नाही काही काळाला. मी त्यांना मला विषय सांगितला. मी त्याला खरं म्हणजे पैसे द्यायला गेलो होतो साहित्य संमेलनाचे. या तुम्हाला म्हटलं तुम्ही बोलायचे आणि म्हणून त्यांना माझ्याविषयी विषय ठेवला असा की सातारा जिल्ह्यातल्या साहित्य संमेलनाचा असं किंवा साहित्यिकांचं योगदान हा विषय इतका मोठा आहे. आणि मी ज्यावेळेला याचा विचार करायला लागलो त्यावेळेला असं ध्यानात आलं की यांना पहिलीतल्या मुलाला BAचा पेपर सोडवता दिला की अशी शंका वाटायला लागली मला. खूप मोठा विषय आहे. म्हणजे आत्ताच्या या सगळ्या साहित्य संमेलनातल्या सगळ्या श्रेष्ठींना अशी विनंती करतो की याच्यावरती खरं म्हणजे संशोधनात्मक विषय होऊ शकेल. आमचे मिलिंद जोशी तर खूप त्यातले विद्वान आहेत, त्यांच्या जोडीलाही ते मंडळी आहेत. ते सर्वांनी याचा विचार करावा. सातारा हा साहित्यिकाच्या दृष्टीने अतिशय समृद्ध असा जिल्हा आहे. याचं थोडंसं मी एवढंच हे करतो की शॉर्टमध्ये करतोय विषय की हा सगळा विषय मला बोलता येणार नाही आहे. पण ही जी शाळा आहे, ज्या शाळेमध्ये आपण आत्ता बसलेले आहोत, या शाळेचं योगदान साहित्य संमेलनाला किती होतं याचा शोध मी घ्यायला लागलो आणि साहित्यिकांच्यामध्ये किती योगदान होतं याचा मी शोध घ्यायला लागलो. तेव्हा असं ध्यानामध्ये आलं की हाही एक विषय होऊ शकतो. 1962 सालचं पहिलं साहित्य सातारा मी पाहिलेलं संमेलन आहे ते या शाळेच्या परिसरात भरलं होतं. मला अशी उल्लेख केलेला आहे. याचे नवीन गाडगीळ काकासाहेब गाडगीळ जे पुढे पंजाबचे राज्यपाल झाले ते अध्यक्ष होते. अशा आत्रे या संमेलनाला उपस्थित होते आणि हे संमेलन पाहण्याचं भाग्य फक्त मला मिळालं. आम्ही त्यावेळेला कॉलेजमध्ये होतो. बाकीच्या काही गोष्टीच्या आठवत नाही आहेत. पण जे नवे गाडगीळ किंवा काकासाहेब गाडगीळ होते हे एक साहित्यप्रेमी होते. मला आठवतं पुढे की अप्पासाहेब दांडेकर ते पंजाबचे राज्यपाल असताना गेले आणि तिथं भाकरा नांदलचं धरण चाललं होतं. त्यावरती त्यांनी आम्ही भगीरथाचे पुत्र अशी एक कादंबरी लिहिलेली आहे. तेव्हा हे सगळे जे साहित्यप्रेमी अध्यक्ष आहेत ना ते सुद्धा सगळे साहित्यिक फार चांगल्या प्रकारचे आहेत असं माझं मत आहे. या शाळेला मुख्याध्यापक म्हणून जे लागलेले होते
आमच्या वेळेचे मी सांगते, ते डॉक्टर द.न. गोखले हे उत्तम साहित्यिक होते. ज्ञानकोशकार केतकर यांचं चरित्र त्यांनी लिहिलं होतं आणि बाबाराव सावरकर यांची चरित्र लिहिलं, अशी 2 चरित्र त्यांनी लिहिलेली आहेत. जरा थोडं विषयांतर करतो, कारण काही वेळेला बोलण्याच्या ओघामध्ये काही गोष्टी राहून जातील म्हणून सांगतो की त्यांनी लिहिलेलं हे जे केतकरांचं चरित्र आहे त्यातच किंवा कुठेतरी मला एक आठवण अशी सांगावीशी वाटते. कारण हे सगळे जे लेखक किंवा कवी किंवा ही सगळे मंडळी असतात ना, ही आपल्या जीवनामध्ये सुद्धा किती विद्वान असतात किंवा हुशार असतात किंवा हजर बाबी असतात आणि किती साहित्यप्रेमी असतात. ते उदाहरण सांगतो की केतकरांच्याकडे एक कवी गेला, त्याला एक काहीतरी कवितेचं पुस्तक लिहिलं होतं आणि ते त्यांना दाखवलं आणि त्यांना म्हणलं की मला तुमची याची प्रस्तावना तुमच्याकडनं पाहिजे. तर केतकर म्हणून ठेव होतं पुस्तक आणि ये 2 दिवसांनी, कारण ज्ञानकोशकारांच्याकडे कामं खूप असायची. तर ते पुस्तक त्यानं ठेवलं आणि तो निघून गेला. 2 दिवसांनी पुन्हा आला आणि पुन्हा म्हणला, सर झालं का पुस्तक, मला प्रस्तावना पाहिजे. त्यावेळेस ते काही झालेलं नव्हतं. ते म्हणजे पुन्हा 2 दिवसांनी. असं करत करत जरा बरेच दिवस गेल्यानंतर तो शेवटी आला आणि म्हणला, सर झाले का पुस्तक, प्रस्तावना लिहिली का? ते केतकर म्हणले, अरे राहिलेले प्रस्तावना थोडं देतो तुला 2 दिवसांनी. तो थोडा चिडला आणि रागावला आणि म्हणला, काय म्हणलं, तुम्हाला या साहित्यातल्या या कवितेतलं काही कळत नाही, तुम्ही काय प्रस्तावना देणार मला? म्हणला, तुमची प्रस्तावना मला नको, जा. असं म्हणलं, चिडला निघून द्यायला मला. ते केतकरांनी त्याला बोलावलं, इकडे म्हणले, भल्या ग्रस्ता, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण माझ्या माझं कामावरती म्हणून मी देऊ शकलो नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव. त्यानं एक वाक्य उच्चारलं होतं, तो म्हणलं, तुम्हाला यातलं काही कळतच नाही असं म्हणलं होतं, तुम्हाला काय काढलं कळणार आहे? तर केतकर असं म्हणले की मला काय कळतं का नाही मी तुला सांगतो. त्यांच्या टेबलावर जे अंड होतं, अंड ते त्यांनी त्याला दाखवलं, म्हणले, हे बघ, हे जे अंड आहे ना, हे काय मी घातलेलं नाही आहे, पण याच्यापासून जे तयार होणारे जे काही पदार्थ असतील ना, त्याची चव मात्र मला कळते. तेव्हा तू असं समजू नको की मला काही त्यातलं कळत नाही. गमतीचे भाग असतात म्हणून फक्त मी उल्लेख केला थोडासा. या शाळेमध्ये मोरा वाळंबे या नावाचे एक पर्यवेक्षक होते, ज्यांनी मराठी व्याकरणावरती पुस्तक लिहिली आहे. ती शाळांच्या मध्ये काही ठिकाणी आहे, अवांतर वाचन किंवा त्या व्याकरणाचा उल्लेख होतो किंवा त्याचा संदर्भ दिला जातो. अतिशय चांगली पुस्तक आहे. आता ते नवीन आवृत्ती निघाली 2 भागामध्ये आहे. ते मोरा वाळंबे या शाळेचे पर्यवेक्षक होते. पुढे ते इंग्लिश स्कूल पुणे या शाळेचे मुख्याध्यापक झाले. या शाळेमध्ये महस आपटीकर या नावाचे एक संस्कृत शिक्षक होते. त्यांनी ऋतुचक्रावरती अशी काही ऋतूंच्यावरती 6 ऋतूंच्यावरती अशी काव्य लिहिली, त्याच्यावरती नृत्य नाटिका अशा प्रकारच्या काही त्यांनी शाळांच्या मध्ये घडवून आणलेले आहेत. आणि त्यांनी लिहिलेली काही पुस्तकं आहेत, पुन्हा चांदणे किंवा अशी काही आहेत, लहान मुलांची बालगीतं वगैरे अशा स्वरूपाची पुस्तकं आहेत. ते आपटीकर एक संस्कृतचे खूप मोठे विद्वान साहित्यिक असे त्या शाळेमध्ये होते. या शाळेमधले काही विद्यार्थी पुढे खूप चमकले आणि ज्यांचा माझा परिचय होता म्हणून मोहन आपटे या नावाचे एक विद्यार्थी तर 50 ते 57 पर्यंत शाळेमध्ये ते शिकायला होते. तर राहायला इथे रामाच्या गोटामध्ये होते. ते मोहन आपटे पुढं या शाळेतनं पुढे गेले, पुण्याला गेले. MSc पर्यंत शिक्षण झालं फिजिक्समध्ये आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्याच्यानंतर पुढे ते फर्ग्युसन कॉलेज सोडलं आणि भवान्स कॉलेज मुंबईकडे गेले. याने शास्त्रीय विषयावरती लिहिलेले जवळजवळ 30 ते 35 पुस्तकं आहेत. त्यातले काही पुस्तकं राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेली आहेत. ते एक पुस्तक फार चांगलं आहे, मला उत्तर हवंय असं पुस्तक आहे त्यांचं. त्याची सवय अशी आणि यामध्ये विज्ञानावरची अशी अनेक जी मुलांना पडणारे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती त्यांनी सगळे उत्तर शोधलेले आहेत. अतिशय विद्वान व्यक्ती होती ती. या शाळेची विद्यार्थी होते आणि माझा त्यांचा परिचय होता खूप चांगला. मी आणखी थोडा उल्लेख करतो या संदर्भामध्ये. हे काही साहित्यिक होते, ते साहित्यिक आणि कार्यकर्ते होते. कार्यकर्ते आणि समाज घडवणारे असे व्यक्तिमत्व होती. त्यांना एक छंद होता. ते खगोलशास्त्रावरती त्यांनी काही पुस्तके लिहिली आहेत, गणितावरती लिहिली आहेत. तर खगोलाचे काही कार्यक्रम करायचे आणि मला एकदा म्हटले की असं करूया आपण, आपल्या शाळामधले काही विद्यार्थी आणि काही शिक्षक आणि काही पालक असं तुम्ही एकत्र करा, एक रात्रभर फक्त जागायचं रात्रभर
आणि संबंध खगोल जे काही पृथ्वीच्या भोवताली सगळे जे वातावरण आहे यातल्या ग्रहताऱ्यांचा अभ्यास करायचा आणि आपण त्यांना समजावून सांगायचं, दुर्बिणीत ते पाहायचे, असे उपक्रम ते मुंबईमध्ये करत असत. खूप चांगले ग्रस्त होते. याने एक आणखी उपक्रम सांगतो. भास्कराचार्य जे गणितज्ञ होते त्यांची 800वी शताब्दी ही साजरी करायचं म्हणून ठरवलं आणि मुंबई महाराष्ट्रातून असे अनेक लोक गोळा केले आणि चाळीसगावजवळ पाटणा म्हणून गाव आहे तिथे या भास्कराचार्यांनी लीलावती ग्रंथ लिहिलेला आहे. अतिशय सुंदर स्थान आहे. मी तर विनंती करेन की आपल्यापैकी कुणी जर प्रवासाची आवड असेल तर तिथं जाऊन पहा. अतिशय रम्य स्थान आहे, अतिशय चांगल्यापैकी. आणि तिथे त्यांनी आता त्या भास्कराचार्यांच्या संबंधात काही गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत. तर ह्या सगळ्यांना घेऊन ते तिथे गेले आणि एक दिवसाचं अधिवेशन गणित या विषयावरती भरवलं त्यांनी. गणिताचा त्यांचा खूप मोठा अभ्यास होता. ते मोहन आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत, त्यांची शास्त्रावरती विज्ञानावरती खूप पुस्तकं आहेत. आणखी एक उल्लेख करतो, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे या शाळेचे विद्यार्थी आहेत. त्यांचे बंधू नरेंद्र दाभोळकर आणि दत्तप्रसाद हे दोघे या शाळेचे विद्यार्थी आहेत. आणि आणखी एक उल्लेख करतो, डॉक्टर सुधीर वगैरे मला कालच भेटले आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं कर्म म्हणून असेल एक पुस्तक आहे असेल एक कर्म. त्यांनी आता ते विषय अनेक घेतलेले आहेत. हे शाळेचे विद्यार्थी आहेत, नेत्रतज्ञ आहेत, हजारो नेत्र शस्त्रक्रिया केलेले आहेत. साताऱ्यातले जुने जाणते शस्त्रक्रिया तज्ञ आहेत. हे 3 विद्यार्थी. आणखी एक उल्लेख करतो, प्राध्यापक अजित पाटील सायन्स कॉलेजला इथं व्हाईस प्रिन्सिपल म्हणून होते. यांनी ग्रामीण जीवनावरती पुस्तक लिहिलेली आहेत. त्यांचे काही लेख आणि काही कथा या दिवाळ्यांमध्ये पुस्तक झालेली आहेत. योगायोगाचा भाग एवढाच की हे 4ही माणसे माझ्या संबंधातली होते. अजित, नरेंद्र आणि मी, आम्ही 3 वर्गमित्र होतो. त्यामुळे त्यांच्याकडे जाणं असायचं, त्यांच्या गाठीभेटी असायच्या. तेव्हा हे माझं मी भाग्य समजतो की इतक्या मोठ्या माणसांच्या सहवासात मी राहिलो आणि मी एवढा थोडंसं आपल्यासमोर येऊन बोलू शकतो की त्याला त्यांचं यश असेल. तर ही सगळी मंडळी ही या शाळेची विद्यार्थी आहेत. या शाळेचे विद्यार्थी म्हणून ते वावरले आणि या शाळेत दिलेली ही साहित्याला देणगी असं मी समजतो. आणखी काही नावं आहे थोडं दादाचा फक्त उल्लेख करतो. डॉक्टर अरुण गोडबोले म्हणून ज्या आपल्या सर्वांना माहिती आहे, समाज कार्यकर्ते, लेखक आहेत, ते शाळेचे विद्यार्थी होते. त्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत, प्रवास वर्णन लिहिलेली आहेत. विशेषतः रामदासांच्या मनाच्या श्लोकावरती त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे आणि त्यातले काही श्लोक घेऊन त्याच्यावरती त्याचं भाष्य त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी गीत रामायणावरती काही गीत रामायणातल्या गीतांच्या वरती त्या गीतातला आशय, त्यातला भाव आणि त्यातलं सौंदर्य सगळं उलगडून दाखवले. आणि त्याच वेळेला सुधीर फडकेंना आलेले अनुभव किंवा त्यांचे विचार किंवा त्यांनी कसं गीत निर्माण केलं या संबंधीच्या काही गोष्टी त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत की त्यांचं एक पुस्तक आहे. मी आणखी एक उल्लेख करतोय, नाट्य क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं नाव कमावलं असे बाळ कोल्हटकर या शाळेचे विद्यार्थी होते आणि त्यांचे नाटकं खूप प्रसिद्ध आहेत. चांगल्यापैकी आहेत नाटकं सगळी. म्हणजे त्याला काही वेळेला लोक उल्लेख करतात ताई आणि भाऊची नाटकं लिहिली म्हणून, पण ही सगळी नाटकं एकत्र कुटुंब पद्धती, एकत्र लोकांनी घरातल्या जाऊन पाहावी अशा प्रकारची सगळी नाटकं होती. त्यातले नाटकं आहेत म्हणजे आपल्याला माहिती असतील, वेगळं व्हायचंय मला किंवा वाहतूक ध्रुवांची जोडी आणि सीमेवरून परतला, अशी काही नाटकं आहेत. त्याचं शेवटचं एक नाटक होतं वाऱ्यात मिसळलेले पाणी. नाटक फार चाललं नाही, जरा गमतीचा भागून सांगतो फक्त आपल्याला जरा कंटाळा वाटू नये म्हणून. दादा पण केले खूप विनोद चांगले करायचे काही वेळेला. ते या नाटकावरती एकाने त्यांना प्रश्न केला, काय हो दादा हे वाऱ्यात मिसळलेले पाणी म्हणजे काय अर्थ काय? दादा म्हणले अरे सोपं म्हणले, वाऱ्यात मिसळलेले पाणी म्हणजे सोडा वॉटर. हे असे गमतीचे काही काही प्रसंग असतात सर, यानं उल्लेख केले आपल्याला माहिती पाहिजे म्हणून. असे काही लोक असतात की जे विनोद करतात, सांगतात. युमा पठाण हे या शाळेचे विद्यार्थी होते असं जरा मला संदर्भ मिळाला की ज्यावेळेला या शाळेचा चेअरमन होतो, या शाळेच्या मध्ये शालेय समितीचा अध्यक्ष म्हणून होतो, त्यावेळेला त्यांना इथं बोलावलं होतं आणि त्यांनी उल्लेख केला की या शाळेचे विद्यार्थी आहे म्हणून. त्यांचे वडील इथं काहीतरी शासकीय सेवेमध्ये होते आणि याच ठिकाणी ते शिकलेले आहेत. अशी खूप मोठी परंपरा आहे. मला अशी एक उल्लेख राहिला म्हणजे मुद्दाम सांगतो, महाराष्ट्र साप्ताहिक आहे ना, त्याला पुढे संजय कोडरकर हा संपादक होता, त्याने पुढे सुरू केलं
पण नंतर राहिलं. आणखी एक उल्लेख करतो की चित्रांचा जसा उल्लेख केला तसं एक सुमंत म्हणून एक शिक्षक होते सातारवाडच्या शाळेमध्ये. त्याने एक साप्ताहिक काढलं होतं. ते साप्ताहिक त्याचं उद्घाटन म्हणजे त्याचं प्रकाशन गवा बेहरेने केलं होतं. आणि गवा बेहरे त्यावेळेला त्या निमित्ताने इथे सातारा आलेले होते. बेहऱ्यांची आणि माझी चांगली ओळखही होती. तर ते त्यावेळी इथे आले होते आणि त्यांनी या साप्ताहिकाचं प्रकाशन केलं होतं. साताऱ्याच्या संदर्भानं खूप बोलता येईल आता. म्हणजे मी जाता फक्त काही लोकांचे उल्लेख करणार आहे कारण वेळही खूप झालेला आहे. फार बोलायला तर खूप गोष्टी सांगाव्या लागतील. इतके साहित्यिक तर इतके खूप मोठे होऊन गेलेले आहेत. साताऱ्याच्या संदर्भानं संशोधन करणारे आणि त्यांनी जे मगाशी बाळ बावलेकरांचा उल्लेख केला. बाळ बावलेकरांनी साताऱ्याविषयीचे एक पुस्तक लिहिलेलं आहे सातारा इतिहास म्हणून. आणि त्याच्याचप्रमाणे गोरा माटे म्हणून होती. इथे एक माटेराम मंदिर आहे. त्या माटेराम मंदिरामध्ये ते राहत असत आणि त्यांनी साताराचा इतिहास लिहून ठेवले या दोघांनी. तो आता कधी बावलेकरांचं पुस्तक उपलब्ध होत नाही. त्यांची मुलगी मला मध्ये भेटली होती. मी तिला म्हटलं पुस्तक पाहिजे जरा बघायचे. तर ती म्हणजे सर सापडत नाही आहे बघू केव्हा सापडलं देईल तुम्हाला. पण अशी काही जुनी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये साताराचा इतिहास आपल्याला सापडतो. साताराच्या संदर्भामध्ये साहित्यिकांची फक्त नावं घेणार मी जास्त बोलणार नाही कारण खूपच नावं आहेत. शंकर सारडा आहेत, निर्मला सारडा आहेत. त्यांच्या पत्नी लिहित होत्या. त्यांनी पत्नीने याच्यावरती झाडांच्यावरती वृक्षांच्यावरती एक पुस्तक लिहिले चांगल्यापैकी. म्हणजे संकलन येते पण अतिशय चांगलं पुस्तक आहे. म्हणजे आपल्याला ते वाचण्यासारखं आहे की निरनिराळे वनस्पती कशा प्रकारचे उपयोगी असतात ते. विश्वास दांडेकर आहेत. त्या विश्वास दांडेकरांनी महाभारतावरती श्रीकृष्णावरती एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते साताराचे आहेत. डॉक्टर उमेशचंद्र तावडे होते. यांची 5-6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी निरोगी काळ एक वरदान जे पुस्तक मी प्रकाशित केलं होतं ते त्यांचं पुस्तक संपली सगळी. पण त्यांनी 5-6 पुस्तकं अशी लिहिलेली आहेत. मग कोल्हटकर हे साताराचे. पद्माकर पाटीलजी जे आता नंतर परिसंवाद आहे ना यामध्ये आमचे मुकुंद फडकेवर बोलणार आहेत. पण पद्माकरचाही अभ्यास खूप या विषयावर चालला होता. त्यांनी चित्रपटावरती काही पुस्तक लिहिलेले आहे. चित्रपट ज्याच्यावरती परीक्षण करणार आहे आणि तो मधनांना काही दिवाळ्यांका किंवा काही याच्यामध्ये लेख लिहितो चांगल्या प्रकारचे. श्रीनिवास वादुंजेकर कात्रेंचे मित्र आहेत. त्यांचे सहकारी आहेत. त्या येऊ शकलेले नाही आहेत पण त्यांनी 7-8 पुस्तकं लिहिलेली आहेत. मधू नेने हे वाईचे आहेत. वाईचा आणखी उल्लेख करतो मुद्दामून. श्रीपाद कृष्ण कोरटकरांनी महाराष्ट्र गीत लिहिलेले ते वाईचे होते. ते सातारचे आहेत. म्हणजे भालजी पेंढारकरांच्या चित्रपटामध्ये सुरुवातीला जे महाराष्ट्र गीत येतं ना ते श्रीपाद कृष्ण कोरटकरांचं आहे. बहु वसवतो सुंदर संपन्न की महाप्रियांचा महाराष्ट्र देश. ते त्यांचे कोरटकरांच्या फॅमिलीमध्ये बरीच मंडळी म्हणजे पतंजली योगसूत्र लिहिणारे बाबा कोल्हटकर हे सातारचे आहेत. त्यांनी पतंजली योगसूत्र नावाचं एक पुस्तक आहे. खूप छान आहे आणि त्याचा अभ्यास करण्यासारखा आहे सगळ्यांना. सुभाष आत्ताच्या काळामधले सुभाष बरोबर असतील त्या आदिती काळमेघ असतील आताची परंपरा आहे सगळी. आमचे डॉक्टर राजेंद्र मानेंचा मगाशी उल्लेख झाला. खरं म्हणजे त्यांनी या सगळ्याचं संशोधन केलं पाहिजे. त्यांचा विषय आहे खरं म्हणजे आणि ते करू शकतील किंवा नवीन पिढीतल्या सगळ्या लेखकांनी हा सगळा इतिहास घेऊन काढावा असं मला वाटते. संभाजीराव पाटणे मी जरा एक वेगळा विषय पटकन घेतो आणि मला वेळ खूप झालेला आहे. वेळ काय संपलाय ना ठीक आहे मी असं करतो. मी नावं फक्त सांगतो आणि थांबतो. संभाजीराव पाटणे, यशवंत पाटणे, श्रीधर साळुंखे, मधु पवार नावाचे एक आलेवडील लेखक आहेत. जरा उल्लेख करतो म्हणजे मोठा म्हणजे मला जरा थोडंसं हे वाटेल. रहस्य कथा लिहितात. बाबूराव अण्णाकरांच्यापासूनची परंपरा आहे. पण माझा एक भाऊ होता शरदचंद्र वाळिंबे तो रहस्य कथा लिहित असे. त्याचे नाव सुंदर साळुंखे. शैलेश करंदीकर माझा विद्यार्थीच आहे. त्यानं सातारच्या परिसरामधल्या सगळ्या काही स्थानांचे म्हणजे अनवट सातारामध्ये पुस्तक लिहिले. फार चांगलं पुस्तक आहे म्हणजे वाचण्यासारखं आहे. तर ते तो काही वेळ गुंतवणूक करतो. तसं विषय लांबता म्हणून मी सांगण्याचं आहे पण मला आवडेल सांगायला. मी माझा विषय सगळ्यात संपत खरं म्हणजे मला असं वाईट वाटते खरं म्हणजे की काही सांगावं न सांगावं. कारण मी येणार होतो खरं म्हणजे संदीप श्रोत्रेपर्यंत ही परंपरा इथपर्यंत संधी आहे खरं म्हणजे माझी की संदीपनं हे सगळं जे सुरू केलेलं आहे ना काम हे अतिशय महत्त्वाचं आहे. संदीप करंदीकर आणि शैलेश करंदीकर आणि संदीप श्रोत्री विज्ञानातले जे काही बारीक कामे असतात ना ते आपण खरं म्हणजे समजावून घ्यावे. त्याचे पुस्तकाचं इतकं महत्त्व आहे
मी अनेक वेळा सांगतो की मुलांच्या पुढे पुस्तक गेली पाहिजे, की बाहेर नुसतं येऊन चालणार नाही का. हे साहित्याचं काय मिळतं, आमच्या बुद्धीला खाद्य मिळालं पाहिजे तर ते साहित्य आहे. नुसते चर्चा नेमते ते लिखाण नेमते नेता काही वेळेला कमी हे होतं, कंटाळा होतो. पण बुद्धीला खाद्य मिळत असेल तर संदीपची पुस्तकं ही अतिशय महत्त्वाची आहेत. म्हणजे मी बोलवत बरं ठीक आहे असेल, चला वेळ समजतो. एक उदाहरण फक्त सांगायचं राहिलं तेवढं सांगतो आणि मी थांबतो. शैलेशनं काय केलं, एकदा घेऊन गेलं, ट्रिप घेऊन गेला आमची, आणि त्यांना मला एक फूल दाखवलं. कशी वैशिष्ट्याकडे पहा, आपल्याला एक आवडेल मला. फुलाचं परागीभवन जे होतं ते आपले जे स्त्री केसर पुकेसर असतात त्यातनं त्याच्यावरती कीटक बसले ते परागीभवन होत असतं. मला त्याने एक फुल आणून दाखवलं शैलेशनं. सर मला फुलाचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला काय ते फुल असं आहे की त्यातलं परागकण जे स्त्री केसर पुकेसर असतं ते सगळे झाकलेले असतात पूर्ण, आणि फक्त जर त्याच्यावरती कीटक बसला तरच ते बाहेर येतात, तर बाहेर येतात. तुम्ही हातात लावायपर्यंत ते येत नाही अजिबात. तुम्ही किती त्यांना करून नका प्रयोग तो हाताला लावले तर अजिबात बाहेर येत नाही. फक्त तो कीटक बसतो आणि त्याचवर ते बाहेर येतात स्त्री केसर पुकेसर, आणि मग ते परागीभवन पुढे सुरू होतं. तसं संदीपच्या एका पुस्तकाची सहज आठवण होतो. हा ट्रेकिंग करतो, पण नुसती ट्रेकिंग करत नाहीये, तिथं जाता जाता सगळ्या गोष्टी निसर्ग आणि त्याचं जे अवलोकन जे इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. आपण जी पुस्तकं मुलांच्याकडे ठेवली पाहिजे. त्या कांचनगंगा किंवा मला वाटते कुठल्या एका ट्रिपला गेला होता, तर हिमालयाच्या परिसरामध्ये बुरशी आढळते. बुरशी, या बुरशीचा आता व्यापार चालतोय, इतकं त्या बुरशीला महत्व आहे. आणि नेपाळी कितीतरी दशलक्ष रुपये घातल्यानंतर ती बुरशी विकत मिळते, हे आता त्या पुस्तकातून मला कळलं. तर अशा प्रकारच्या वनस्पती नेमके सगळ्याची सगळी माहिती जी आपल्याला मिळते, हे साहित्यिक उत्तम आहेत, खरं म्हणजे उत्तम साहित्यिक आहेत. पण मला खरं बोलायचं होतं, विषय कमी आहे, मी थांबतो इथं, पण जाता तर सहज सांगतो. ही माझी विद्यार्थिनी आहे, ही माझी विद्यार्थी. हिने एक परंपरा गाठलेली आहे आमच्या शाळेची. ती परंपरा अशी आहे, शाळेतली SSC बोर्डाला गुणवत्ता यादीतली पहिली मुलगी आहे, आणि तिथून पण आमच्या शाळेची परंपरा सुधारलेली आहे. आणि योगायोगाला आज बसलेले अनेक विद्यार्थी आहेत. मुकुंदा फडके माझा विद्यार्थी आहे, ही विद्यार्थिनी आहे, संदीप हे विद्यार्थी. हे सगळ्यांनी अतिशय समृद्ध अशा प्रकारे सगळे निर्माण केलेले हे सगळे हे याचा आपण आस्वाद घेतला पाहिजे, यामध्ये सहभागी झालं पाहिजे. भविष्य काळामध्ये या ठिकाणी जे साहित्य संमेलन भरते त्यामध्ये अशा लोकांचा सहभागही अतिशय महत्त्वाचा आहे. मी पुन्हा एकदा धन्यवाद. मी एक उल्लेख करायचा फक्त राहिलं तरच करतो आणि थांबतो. मिलिंद जोशी सरांनी ज्यांचा उल्लेख केला ते शिवाजीराव भोसले हे वारंवार उल्लेख करतात की सातारा नगर वाचनालयामुळे मी इतका समृद्ध झालो साहित्यिक, त्याचा उल्लेख करतात. आणि ज्यावेळेला वाचनालयाचा 16वा महोत्सव झाला त्यावेळेला मी त्यांना बोलवायला गेलो, तर ते म्हणजे मी आवर्जून आहे. आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते आम्ही त्यांचा इथे सत्कार करता या शाहू कला मंदिरमध्ये. तर ही सगळी साहित्यिकांची परंपरा खूप मोठी आहे. एकच फक्त उल्लेख मला टाळता येत नाही म्हणून करणार आहे आणि थांबणार आहे. मला टाळता येत नाही. आत्ताचं साहित्य संमेलन तुम्ही शिवेंद्र महाराजांच्या अध्यक्षतेखाली घेताय किंवा त्यांच्या स्वागताध्यक्ष निवडले. साताराच्या राजघराण्यानं या शहराला खूप दिलेलं आहे. थोरल्या आईसाहेब राजमाता छत्रपती सुमित्राबाई भोसले या साहित्यप्रेमी होत्या आणि त्यांची प्रेरणाही या सगळ्या साहित्यिकांना होती. तेव्हा त्यांच्या या सगळ्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या परंपरेखाली आज आपण सगळं घेत आहोत. साताराची साहित्यिक परंपरा खूप मोठी आहे. थोडक्यात सांगितले आहे, पण आपण सर्वांनी ऐकून घेतलं. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर मला तुमची माफीच मागायला हवी, कारण तुम्हाला थांबवणं मला खूप जड वाटत होतं. पण ठीक आहे, वेळेचं आपल्याला भान ठेवलंच पाहिजे. यानंतर मी सुनीता राजे पवार यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार मांडावे. आम्ही पुस्तकप्रेमी गेस्टच्या वतीनं आजचं हे 3रं संमेलन संपन्न होत आहे. आत्ताच्या या परिसंवादात माझ्यासोबत श्रीकांत कात्रे, अशोक वाळिंगे आणि डॉक्टर नरेंद्र पाठक यांनी आपापले विचार व्यक्त केले. माझ्यासमोर निर्मयी फडके, सविता कुरुंदवाडे
विलास वरे, आमचे अध्यक्ष स्वतः सभागृहात बसलेले आहेत. त्यांच्यासमोर बोलणं म्हणजे थोडं दडपण असतं. विद्या पोळ आहेत, राजेंद्र घडगे आहेत, वीणा लांडगे आहेत, सगळे साहित्यिक मंडळी आज इथं जमलेले आहेत. आमच्या संध्या चौगुले मॅडम आहेत, मकरंद गोंधळे आहेत, शिल्पा चिटणीस आहेत, चिटणीस सर बसलेले आहेत, चौधरी सर आहेत. हा ग्रुप ज्यावेळी सुरू केला तेव्हा संदीप चौधरी यांनी मला विचारलं होतं की तुम्ही यामध्ये म्हणजे सहभागी होऊ इच्छिता का. मी त्यांना हो म्हणाले. त्यांनी मला ग्रुपमध्ये घेतलं आणि तुम्ही जो परिचय पुस्तकांचा करून देता, सविता कारंजकर पण फार छान लिहितात, तर तोही त्यांनी मला विचारलं होतं की तुम्ही घ्याल का. पण ही जी तांत्रिक कामं असतात ना, साहित्य परिषद असेल किंवा महामंडळ असेल, तर त्यामध्ये तेवढा वेळ काढून लिहिणं काही शक्य झालं नाही. पण मी तुमच्या ग्रुपवरचा प्रत्येक परिचय वाचते आणि इतकी दुर्मिळ पुस्तकं मला त्यामध्ये वाचायला मिळतात. आणि काही पुस्तकांचं मग मी माझ्या कुठल्या तरी एखाद्या पर्सनल ग्रुपवर ते टाकून ठेवते की हे आपण नंतर कधीतरी वाचूया. आणि त्याचं संमेलन होतं गेल्या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षी पण जेव्हा संमेलन झालं तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं की कुठला तरी ग्रुप असा एकत्र येतो आणि हे संमेलन करतो. ही फार मोठी गोष्ट आहे खरं म्हणजे सगळ्यांसाठीच. आपल्या साताऱ्याला खूप मोठी परंपरा आहे. ग्रंथ महोत्सव असेल किंवा आता आपलं हे संमेलन होतंय, 4थं संमेलन साताऱ्यातलं. विश्वकोश मंडळ असेल किंवा आपलं वाचनालय असेल, नगर वाचनालय असेल किंवा छोटे छोटे जे ग्रुप आहेत आपापल्या पद्धतीनं जे साहित्य क्षेत्रात कामं करतात. तर आम्ही नेहमी म्हणताना असं म्हणतो की साताऱ्याला वाचनाची फार मोठी परंपरा आहे. आणि आजचा जो विषय आहे की सातारा जिल्ह्याचे साहित्यिक योगदान, तर हा विषय इतका मोठा आहे आणि तो इतक्या कमी वेळात मांडणं ही खूप मोठी कसरत आहे. म्हणजे सगळ्यांनाच ती कसरत मला वाटतं मगाशी करावी लागली, कारण इतक्या कमी वेळामध्ये काही मांडणं शक्य नव्हतं. कात्रे सरांनी वृत्तपत्राबद्दल मांडलं, काही संस्थांच्या बद्दल नरेंद्र कदम बोलले आणि मगाशी सगळ्या साताऱ्यातल्या साहित्यिकांचा आढावा घेण्याचा प्रयत्न आमच्या वाळिंबे सरांनी केला, पण त्यांनाही म्हणजे वेळ पुरला नाही. तर ठीक आहे, मी 2 भागामध्ये अगदी थोड्या थोड्या वेळात 5-5 मिनिटामध्ये हा आढावा आपल्यासमोर मांडते, कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. मध्ययुगीन काळ आणि त्यानंतरचा काळ असे 2 भाग आपल्याला यामध्ये करावे लागतील. मी सुद्धा फक्त थोडक्यात, कारण आता आपण सातारा जेव्हा म्हणतोय तेव्हा सातारा जिल्हा आणि त्यावेळेचा जो काही प्रांत होता त्यामध्ये सांगलीकडचा काही भाग होता, अगदी आटपाडीपर्यंतचा काही भाग होता आणि त्यामध्ये नाथ महानुभाव आणि समर्थ संप्रदायाचे योगदान जे आहे मध्ययुगीन काळामध्ये ते फार मोठं आहे. म्हणजे कुठल्या कुठल्या गावामध्ये त्यावेळी लिहित होते संत महात्मा जे आपले होते ते कुठं कुठं लिहित होते. निगडीला रंगनाथ स्वामी होते, रहमतपूरला तुका विप्र होते, उमरजला कचेश्वर ब्रह्मे होते, कोपर्डेला कृष्णदयावर्ण होते, कराडला निरंजन स्वामी होते, वाईला परशुराम पंत गोडबोले लिहित होते, साताऱ्यामध्ये विष्णुदास महाराज होते, पाटणला दादा महाराज होते, औंधचे मूळ पुरुष परशुराम त्रिंबक पंत प्रतिनिधी यांनी लिहिलेलं आहे, कोरेगावला नरसिंहदास होते, वडूजला रघुनाथ कवी होते, कुरोलीला आनंदनाथ होते आणि वामन पंडित, कवी नागेश, श्रीधर स्वामींचं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती की ज्यांनी आपलं बालपण समृद्ध केले. ते राम विजय, हरिविजय, पांडव प्रताप यासारखे अतिशय रसाळ भाषेतले ग्रंथ हे श्रीधर स्वामींनी लिहिले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शिखर शिंगणापूरमध्ये शांत स्वामी नावाचे शिव आणि हरिहर संप्रदायाचं एकत्रीकरण करणारे जे एक मोठे संत होते, त्यांनी शिवयोग सांगणारा वीरशैव तत्वज्ञानाचा एक आधारभूत ग्रंथ लिहिला होता, तो 1604 मध्ये, आणि त्याचं नाव होतं विवेक चिंतामणी. म्हणजे किती आधीची परंपरा या आपल्या साहित्यिक योगदानाला आहे. करण हसुगे आणि शांतबोध हे 2ही ग्रंथ त्यांचे होते. आणि त्यानंतर जे लिहिलं गेलं ते मात्र समर्थ रामदास आणि त्या सगळ्यांनी, म्हणजे दासबोध असेल, मनाचे श्लोक असतील, हनुमान स्तोत्र असेल, करुणाष्टके आणि आरत्या ज्या आजही आपल्या सगळ्यांच्या तोंडावर ज्या आहेत त्या आरत्या या मंडळींनी लिहिल्या. आणि दुसरा भाग जो होता तो बखार वाङ्मयाचा. मल्हार रामराव चिटणीस यांनी 5 बखरी लिहिल्या. त्यामध्ये शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची, शाहू महाराजांची आणि अशा एकूण 5 बखरी, शिवाजी महाराजांच्या 2 लिहिल्या, अशा एकूण 5 बखरी त्यांनी लिहिल्या.
आणि मराठ्यांचा इतिहास ज्या ग्रँड डब यांनी लिहिला आणि बरंचसं लेखन हे सातारमध्ये केलं होतं. पण यानंतर मधला जो काळ गेल्यानंतर जी 19व्या शतकामध्ये वैचारिक लेखनाची परंपरा सुरू झाली त्यातलं पहिलं श्रेय द्यावं लागेल ते महात्मा फुले यांना. म्हणजे सामाजिक भवताल, मगाशीच कोणीतरी उल्लेख केला की साहित्यिक हा समाजाचा प्रवक्ता असतो, तर सामाजिक भवताल बघून चिंतनशील लेखन केलं ते महात्मा फुले यांनी. मी फक्त नावं वाचून दाखवते कारण आपल्याला आता बाकीचं काही हे करता येणार नाही. फक्त सातारा जिल्ह्यामध्ये वैचारिक लेखन करणारं कोण कोण होतं त्यांची नावं वाचून दाखवते. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, काका कालेलकर, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, प्राचार्य शिवाजीराव भोसले, दत्तप्रसाद दाभोळकर, नरेंद्र दाभोळकर, राणा चव्हाण, आहा साळुंके ते आत्ता आमचे किशोर बेडके सर. म्हणजे ही जी काही परंपरा आहे यामध्ये मध्ये नावं आहेत, नाही तसं मी अजिबात म्हणणार नाही, मी ठराविक नावाचा फक्त उल्लेख करते आहे. सगळ्यात महत्त्वाची कामगिरी आमच्या जिल्ह्याने काय केली असेल तर आद्य कादंबरीकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते लक्ष्मण शास्त्री हळवे यांची मुक्तामाला नावाची जी पहिली कादंबरी होती ती वाई येथे त्यांनी लिहिली. त्यानंतरचं आपल्याला माहिती आहे कोरेगावमध्ये नाह आपटे होते. अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल तर बोलायलाच नको, म्हणजे केवढं मोठं लेखन आणि केवढी मोठी परंपरा त्यांच्या कादंबऱ्यांनी घडवून दिली. गदी माडगुळकर, नासा इनामदार, व्यंकटेश माडगुळकर, चारुता सागर, मगाशी सरांनी कथेचा उल्लेख केला, चारुता सागर यांच्या कथा, नागिनसारखी कथा असेल, केवढा वेगळा पट मांडते चारुता सागर असेल, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, डोबो आणि इतर सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांना माहीत आहेत. आणि प्राध्यापक व.बा. बोधे या माणसाने किती लिहावं, 100च्या वर कादंबऱ्या आहेत. कुणाला किती प्रसिद्धी मिळेल किंवा हा वेगळा भाग असतो, पण लेखन हे करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि बोधेंच्या 100च्या वर कथा आहेत आणि कादंबऱ्या आहेत आणि इतर त्यांचं ते वैचारिक लेखन आहे. आणि आता आपला उल्लेख झाला ते राजेंद्र माने, आमच्या विद्यापीठाची बायगं नावाची कादंबरी असेल किंवा हेडामानची नागू विरकर यांची एक कादंबरी असेल आणि आता लिहिणारे नवीन हात, मी त्या सगळ्यांचा उल्लेख करणारच आहे. स्त्री लेखिका मात्र मागच्या काळामध्ये तुलनेनं कमी होत्या. त्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी लिहिलं, काशीबाई काणेटकर यांनी लिहिलं आणि सरोजिनी बाबर यांनी लिहिलं. फार ते मागच्या काळामध्ये लिहिलं नव्हतं, पण आता आमच्या सगळ्या ह्या ज्या काही माझ्यासमोर बसलेला स्त्रीवर्ग आहे तो सगळा खूप आत्मीयतेनं लिहितो आहे आणि या सगळ्यांचा मला मनपूर्वक अभिमान वाटतो. शुभांगी दळवे असेल, आदिती काळमिक असेल, अंजली धमाल असेल, सगळ्याच जणी छान लिहित आहेत. आपल्याकडं जी कवींची परंपरा आहे ती महादेव मोरेश्वर कुंटे यांच्यापासून सुरू होते. पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड यांच्या लावण्यांना तर तोड नाही, म्हणजे 2 लाख लावण्या पठ्ठे बापूरावांनी लिहिल्या. आणि आजची लावणी दुसऱ्या दिवशी सादर करायची नाही, आजचा पैसा दुसऱ्या दिवशी वापरायचा नाही, हे दोन्हीही शिळं होतं असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळं त्यांच्या ज्या लावण्या होत्या त्या लिखित स्वरूपात फार राहिल्या नाही. त्याच्या 2 लाख लावणी आपल्याला आत्तापर्यंत बघायला मिळाली असती. आणि म्हणजे त्यांचं नंतरचं आयुष्य होतं ते पैशाशिवाय गेलं, हा भाग वेगळा. भाऊ फक्कड यांची लावणी असेल किंवा शाहीर साबळे यांचं आपल्याला माहितीच आहे की त्यांचे पोवाडे, कवी यशवंत ज्यांचं नाव आज आपण या साहित्य नगरीला दिलेलं आहे, बासी मर्डेकर ज्यांना साहित्य अकादमीचा पहिला पुरस्कार दिला गेला आणि ज्यांना नवकव कवितेचे प्रवर्तक असं म्हटलं जातं ते बासी मर्डेकर, ज्यांचं स्मारक नुकतंच विनोद कुलकर्णी आणि शाहूपुरी शाखेने केले. दत्त कवठेकर, कवी सुधांशू, कवी विहंग, वसंत बापट, राजा मनसुळीकर आणि आत्ता लिहिणारे सगळे कवी. मी आत्ताच्या यांची नावं घेतली नाही, ती येतीलच. योगदान म्हणून आधीचा जो इतिहास होता तो मी फक्त अनुषंगाने घेतलाय. आणि समीक्षकांची जी काही परंपरा होती आपल्याकडे ते श्री के क्षीरसागर, राग जाधव आणि शंकर सारडा आणि आताचे नवीन पिढीचे जे कोणी असतील ते. तर या सगळ्यांनी सातारा जिल्ह्याला जे योगदान दिले आणि आता आपल्याकडं संमेलन होत आहे, या संमेलनाच्या निमित्तानं आपल्या स्मरणिकेमध्ये हे सगळे विषय येणार. पण मला असं वाटतं की त्यामध्ये खूप तोडून विषय द्यायला पाहिजे. म्हणजे साहित्यिक योगदान हे सर्वार्थानं सगळ्यांच्या समोर येईल, कारण खूप मोठी परंपरा आहे. मी अगदी 2-2 मिनिटांमध्ये हे सगळे विषय मांडले, पण फार मोठी परंपरा आहे. म्हणजे नुसतं बासी मर्डेकर यांचं नाव घेतलं तरी किती लिहावं आणि किती हे करावं असं आपल्याला वाटू शकतं. तर आता परंपरा
हा विषय थांबवते. मी तुमच्याबद्दल थोडंसं अध्यक्ष या नात्यानं बोलते की खूप छान वाटतं तुम्ही जेव्हा पुस्तक प्रेमीवर इतकं सुंदर लिहिता आणि इतकं वाचता. म्हणजे सरांनी मगाशी सांगितलं की मी 4 वर्ष लिहित होतो आणि त्या निमित्तानं माझं खूप वाचन झालं. पण त्यांनी हे अर्धवट म्हणजे अर्धसत्य सांगितलं. ते आत्ताही प्रस्तावना लिहितात, आताही ते प्रकाशनाला जातात आणि त्या निमित्ताने त्यांचं आजही वाचन होतं. तर कितीही आपण चांगलं लिहित असलो तरी आपलं वाचन नाही थांबलं पाहिजे. कारण आपल्याला कुठला तरी, कारण हे सगळं पूर्वसुरूंनी केलेलं आहे. हे जे जगामध्ये सगळं आहे ते इथंच आहे. त्यातलं आपण थोडं 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 घेत असतो. एखादाच तुकडा, एखादा कड हे घेऊनच आपण पुढे जातो. म्हणजे अगदी शांता शेट्टींनी लिहिले की माझ्या समकालीन 2 एक कॅमेरामन आणि कुणीतरी दिग्दर्शक वगैरे हॉलिवूडमध्ये प्रयत्न करत होते आणि मग त्यांना यश मिळालं न मिळालं, पण त्यांच्यातल्या एकानं एक आत्मचरित्र लिहिलं आणि त्यामध्ये असा उल्लेख केला की आम्ही दोघेही आपापल्या परीनं आमचे स्वतंत्र चंद्र शोधतो, असा त्यांनी उल्लेख केला. आणि तो स्वतंत्र चंद्र हा शब्द शांताबाईंना इतका आवडला. मग त्यांनी त्यांच्या एका कवितेमध्ये त्याचा उल्लेख केला. प्रत्येकालाच कवळायचा असतो आपापला चंद्र आपल्या दोन्ही हातात. नाहीच मिळाला तर चिमूटभर चांदणं ठेवायचं असतं डबी, दाखवायला म्हातारपणी आपल्या पोरासरांना अपूर्वाईची गोष्ट. तर हे वाचल्याशिवाय लेखन करणं ही गोष्टच शक्य नाही. त्यामुळे आपल्याला आपलं साहित्यिक योगदान पण आपल्या जिल्ह्याचं बघितलं पाहिजे. आपण वाचलंही पाहिजे. आपल्या नवीन नवीन शब्दाची भर आपल्याला सतत आपल्या शब्दकोशात पडली पाहिजे, तरच आपण उत्तम लेखन करू शकतो. त्यामुळं पुस्तकप्रेमी ग्रुप हा अतिशय सुंदर काम करणारा ग्रुप आहे असं मला वाटतं आणि एक आनंदाचं भेट या निमित्तानं आपण सर्वांनी तयार केले. खरं म्हणजे आपली परंपरा मोठी आहे आणि त्यामध्ये नव्या नव्या साहित्य संमेलनाची भर पडते आहे. ज्यावेळी 1878ला पहिलं संमेलन झालं, दुसरं 1882ला झालं आणि तिसरं संमेलन हे 1905ला झालं. तर हे साताऱ्यामध्ये झालं 1905. तर हा एक मोठा पटमध्ये गेल्यानंतर सातारचं संमेलन 1905चं झालं आणि 1906मध्ये पुण्यामध्ये जे संमेलन झालं त्यामध्ये साहित्य परिषदेची स्थापना झाली आणि मग तिथून संमेलनाची परंपरा पण सुरू झाली, जी संमेलनं साहित्य परिषद घेत होती. आणि मग 1961-62च्या दरम्यान महामंडळ स्थापन झालं आणि मग महामंडळाच्या अखत्यारीत ही सगळी संमेलनं आत्तापर्यंत आपण 98 संमेलनाची परंपरा पाहिली आणि आता हे 99. तर सातारा हा काहीतरी सुरू करतो. आत्ता परवा मी एका काव्यशिल्पच्या कार्यक्रमाला गेले होते, त्यांची 54 वर्ष पूर्ण झाली. साहित्यप्रेमी भगिनी मंडळ असंच आपल्या महिला भगिनींसारखं घरामध्ये वाचन, महिलांनी आपले एकत्र बसून वाचन करायचं, त्याच्यावर चर्चा करायची म्हणून सुरू केलेले साहित्यप्रेमी मंडळ त्याला 60 वर्ष पूर्ण झाली. आणि म्हणजे ज्यावेळी तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य राहतं त्यावेळी त्यातून काहीतरी सकस असं बाहेर पडतं. मी आपल्या सर्वांना, आपल्या संपूर्ण ग्रुपला, संदीप श्रोत्री सरांना आणि किशोर बेडके सर, माझ्यासमोर खूप सगळीच मंडळी बसलेली आहेत त्या ग्रुपची, आमचे कोषाध्यक्षही नुकतेच आलेले आहेत. मी आपल्या सर्वांना मनापासून या ग्रुपसाठी शुभेच्छा देते. मी आपल्याशी कायम जोडलेली राहील या तुमच्या ग्रुपच्या निमित्तानं, तुमची सदस्य म्हणून असं आश्वासन देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद सुनीताताई. खरं तर मला पुन्हा एकदा असं म्हणावं असं वाटते की जसं जोशी सरांनी मगाशी सांगितलं की इथे वाचकप्रेमी जे सगळे जमले आहेत ते 50च्या पुढचे असल्यामुळे जरा एनर्जी कमी वाटते. त्यामुळे पुन्हा एकदा या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होते. आज आपल्या या कार्यक्रमासाठी सुनीता ताई आल्या आणि त्याचबरोबर कात्रे सर, वाळिंबे सर आणि कदम सर या सर्वांचा कृतज्ञता म्हणून एक पुस्तक देऊन आपण सत्कार करणार आहोत. मी डॉक्टर श्रोत्रींना विनंती करते त्यांनी मारुती चितंबलींपर्यंत जी परंपरा आली आहे ती आता पुढं श्रोत्री चालवत आहे. ठामपणाने सांगतो. किती संदर्भ
श्री नरेंद्र अशोक वाळुंके सर, नंतर सुनीताताई पवार. आज मी तिला ओळखलं नाही आणि मला नंतर कळलं की ते वेगळे डॉक्टर आहेत. सुनीता राजे काय अभ्यास लेखक कोण, समीक्षक कोण, फक्त सातारा जिल्ह्यातले प्रकाशकाला सुनीता राजेंपासून सुनीता राजे.